पूर्ण उपलब्ध असलेल्या यंत्रणेवर ताण येतो आणि असा ताण येतो त्यावेळेस अशा दुर्घटना घडतात। त्यामुळे त्याची खबरदारी, त्याची बॅकअप, डीजी-सेट्स, या चारही हॉस्पिटलचं इलेक्ट्रिक ऑडिट, फायर सेफ्टी ऑडिट, ट्रान्सफॉर्मरपासून तर ओटी मधली शेवटची इलेक्ट्रिक कनेक्शन हे देखील चेक करणं गरजेचं आहे। 30 मे रोजी गुरुवारी बाल रुग्णालयाच्या पेडियाट्रिक विभागामध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली। त्यातच ऑक्सिजन पुरवठा करणारा पाईप देखील लीक झाल्याने आगीचा भडका उडाला। रुग्णालय प्रशासनाने तातडीने आगीवर नियंत्रण मिळवत लीक झालेला ऑक्सिजनचा पाईप देखील दुरुस्त केला। उपचार घेत असलेल्या बालकांना काही काळ अन्य ठिकाणी हलवण्यात आले होते। मोठा अनर्थ टळला असला तरी या दुर्घटनेच्या निमित्ताने वाशी रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे। रुग्णांची काळजी घेण्याची जबाबदारी रुग्णालय प्रशासनाची आहे। आगीसारखी जेव्हा एखादी दुर्घटना घडते त्यावेळेस बचावासाठी आवश्यक उपाययोजना असणे गरजेचे आहे। रुग्णालयाच्या मजल्यावर शिड्या आणि रोप असायला हवे। 5 किलो क्षमतेचे आग निवारण यंत्र उचलण्यात जड जाते, त्यासाठी हाताळता येतील असे कमी वजनाचे अग्निनियंत्रण यंत्र बसवायला हवे। नव्याने आलेले महापालिका आयुक्त, सिटी इंजिनियर आणि रुग्णालय प्रशासन याची ही जबाबदारी आहे। रुग्णालय प्रशासनाने याबाबतीत केवळ मागण्या करून हातावर हात ठेवून बसणे योग्य नाही, तर त्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी केली। ही आग कशामुळे लागली, अग्निशमन यंत्रणा, विद्युत आणि ऑक्सिजन यंत्रणेचे ऑडिट झाले आहे की नाही याची चौकशी करून अशा प्रकारे आगीच्या घटनेची पुनरावृत्ती टाळायला हवी। त्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात आणि दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात असे त्यांनी रुग्णालय प्रशासनास सूचित केले। 30 मे गुरुवारी पेडियाट्रिक वॉर्डमध्ये जी ऑक्सिजनची लाईन आणि ऑक्सिजनच्या लाईनमध्ये इलेक्ट्रिक गेज जो असतो त्या ठिकाणी स्पार्क झाला आणि त्यावेळेस आग लागली। सुदैवानं ती आग जास्त वाढली नाही, कारण असलेले प्रोटोकॉल्स, असलेला स्टाफ त्यांनी त्यावेळेस ती आग नियंत्रणात आणली। परंतु नंतर घेतलेल्या माहितीनुसार 2 महिने झाले अजून ऑक्सिजन लाईन किंवा इलेक्ट्रिक वर्क याचं मेंटेनन्स झालेलं नाही आहे, त्याचं ऑडिट झालेलं नाही आहे। कोरोनाच्या काळामध्ये पूर्ण जे 2 वर्ष ही संपूर्ण यंत्रणा काम करत होती, त्यावेळेस जो प्रोटोकॉलप्रमाणे मेंटेनन्स होण्याची गरज होती तो मेंटेनन्स झालेला नाही आहे। आणि जेव्हा एक घटना घडते हा अलाराम असतो। जर ही घटना सुदैवानं ही आग आटोक्यात आली, जर आटोक्यात नसती आली तर दिल्लीसारखी दुर्घटना घडू शकली असती। आणि हा अलाराम आहे, अलर्ट आहे। एक घटना घडलेली आहे, एक घटना घडल्यानंतर त्याची कारणं काय, ही आग कशामुळे लागली, बाबा आपल्या ऑक्सिजनच्या लाईन या जुन्या झाल्यात का, त्यांचा मेंटेनन्स झाला नाही का, त्याचं ऑडिट झालं नाही का, या सर्व गोष्टींची चौकशी करणं आणि तात्पुरत्या स्वरूपाची लगेच आणि नंतर कायम स्वरूपाची उपाययोजना करणं हे अपेक्षित आहे। आणि हे फक्त वाशी हॉस्पिटल करता नाही, बेलापूरचं हॉस्पिटल आहे, नेरूळचं हॉस्पिटल आहे, ऐरोलीचं हॉस्पिटल आहे, या चारही हॉस्पिटलचं इलेक्ट्रिक ऑडिट, फायर सेफ्टी ऑडिट आणि AC किंवा असलेले सगळेच इक्विपमेंट्स, ट्रान्सफॉर्मरपासून तर ओटी मधली शेवटची इलेक्ट्रिक कनेक्शन हे देखील चेक करणं गरजेचं आहे। मुंबईसारख्या ठिकाणी ह्या 15 दिवसामध्ये प्रसूती होताना लाईट गेली आणि त्यानंतर लाईट नसल्यामुळे आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला। अशा घटना आपण टाळल्या पाहिजे। महानगरपालिकेमध्ये महापौरांचं किंवा नगरसेवकांची अनुपस्थिती, आता संपूर्ण पूर्ण कामकाज पाहण्याची जबाबदारी ही प्रशासनाकडे आहे। महापौरांची भूमिका देखील प्रशासनाची आहे। महिन्याला होणाऱ्या जनरल बॉडीज किंवा स्टँडिंग कमिटीच्या बैठका किंवा विविध समित्यांच्या बैठका यामध्ये नागरिकांचे विषय मांडले जातात, परंतु जो विषय महत्त्वाचा आहे त्या विषयाकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे। जिथे आरोग्याचा विषय आहे, लहान मुलांच्या जे त्या ठिकाणी आरोग्याचा विषय, अशा ठिकाणी खबरदारी घेणं किंवा आवश्यक असलेले सर्व प्रकारचे मेंटेनन्स ऑडिट हे रेग्युलर होणं हे गरजेचं आहे। त्यामुळे मला ही घटना जेव्हा मला कळली नंतर अनेक नागरिकांचे देखील कॉल मला आले की ही घटना घडली आहे, परंतु ही घटना पुन्हा घडणार नाही याची पूर्ण खबरदारी प्रशासनाने घेतली का। परत हा विषय फक्त महानगरपालिकांच्या हॉस्पिटलचा नाही आहे,
नवी मुंबई स्तरामध्ये सगळेच प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये देखील या घटना घडू शकतात. त्यामुळे त्याची खबरदारी घेतली का? दिल्लीसारख्या ठिकाणी जेव्हा 51 डिग्रीचं टेम्परेचर झालं त्यावेळेस 250 ठिकाणी फायरच्या घटना घडल्या, आग लागायच्या घटना घडल्या. त्यामुळे अशा घटना इतर शहरामध्ये घडू शकतात. आणि नवी मुंबई शहर हे आजवर जे नावलौकिक शहरांनी टिकवलं आहे, आरोग्य क्षेत्रामध्ये आपलं काम चांगलं आहे, परंतु त्याचं सातत्य प्रशासनानं टिकवणं हे गरजेचं आहे. बायोमेडिकल इंजिनियर ही घटना घडल्यानंतर त्वरित त्याची अपॉइंटमेंट होऊन त्याचं ऑडिट होणं गरजेचं आहे. 30 तारखेला घटना घडली, परंतु आजच्या दिवसापर्यंत त्या इंजिनियरची अपॉइंटमेंट नाही आहे, इंजिनियर उपलब्ध नाही आहे. त्यामुळे कोणाची जबाबदारी आहे? जर इकडे ऑक्सिजन जो लाईन आहे त्याच्यामधलं गेज खराब झाला, इलेक्ट्रिक गेज खराब झाला आहे, मग ती जबाबदारी ती तपासण्याचं काम हे बायोमेडिकल इंजिनियरचं आहे. आता मी नवीन आणि कायमस्वरूपी अशा घटना म्हणजे या सगळ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटना या ठिकाणी कोऑर्डिनेट करणारं, समजणारं आणि नियंत्रण करणारं एक विंग असणं गरजेचं आहे. कारण डॉक्टर हे पेशंटला वाचवणं, इंजिनिअरिंग डिपार्टमेंट त्यांच्या सिव्हिलच्या गोष्टी बघणं, फायर डिपार्टमेंट, ऑडिट डिपार्टमेंट, परंतु ह्या चारही डिपार्टमेंटचं मॉनिटरिंग करणारी एक सिस्टीम ही प्रत्येक हॉस्पिटलमध्ये असणं गरजेचं आहे. कारण महानगरपालिकेचं हॉस्पिटल जेव्हा असतं तेव्हा एका कालखंडामध्ये त्याच्यावर पडणारा ताणा जास्त असतो. आणि कुठल्याही घरी म्हणजे आपण बघा एसीचा जास्त वापर झाला, टेम्परेचर वाढलं की शॉर्ट सर्किट होतात, आगीच्या घटना घडतात. त्यावेळेस जेव्हा पूर्ण क्षमतेनं हॉस्पिटल चालेल, क्षमतेपेक्षा जास्त क्षमतेनं जाईल, त्यावेळेस अशा घटना घडतील. आणि त्याची खबरदारी आणि उपाययोजना आत्ताच करणं हे गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानं अशी चूक किंवा हलगर्जीपणा आणि घटना घडल्यानंतर देखील जर आपण निग्लेक्ट करत असू तर ही गोष्ट चुकीची आहे. आणि याचा मी निषेध करतो. आणि आयुक्तानं त्वरित या पूर्ण नियंत्रणानं ह्या बायोमेडिकल इंजिनियरची तात्काळ नियुक्ती मध्ये आउटसोर्स असावी किंवा कायमस्वरूपीची असावी ती करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे. बघा की एखादी घटना घडते, एखादी गोष्ट म्हणजे हॉस्पिटलमध्ये पेशंट्सला ट्रीट करणं आणि त्याला ट्रीट करून घरी पाठवणं अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये असते. प्रत्येकाचं काम वेगळं आहे. फायर सिस्टीमचं वेगळं आहे, या ठिकाणी डॉक्टरांचं वेगळं आहे, ह्याच्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. परंतु आपण सगळं काम करत असताना जे प्रोटोकॉल आहेत, जे स्टँडर्ड्स आहेत, ते कुठेतरी आपण ओमिट केलेत का? त्याचं कुठे उल्लंघन झालं आहे का? किंवा ऑडिट झालं नाही, ऑडिट होत नाही, ज्या खराब झालेल्या पाईपलाईन्स चेंज केल्या जात नाही, त्यावेळेस अशा गोष्टी घडतात. त्यामुळे अलर्ट हा सिस्टीममधून असला पाहिजे. आणि एखादा जर आरार्मिंग छोटीशी घटना घडली तर त्वरित परत ही घटना घडू नये, किंवा तात्काळ त्याच्यावर उपाययोजना आणि लाँग टर्म उपाययोजना आणि त्यानंतर मग वर्षभराचा प्रोटोकॉल हा सेट होणं गरजेचं आहे. त्यामुळे नवीन आलेले आयुक्त, नवीनच त्या ठिकाणी चार्ज घेतलेले सिटी इंजिनियर आणि आमची पूर्ण मेडिकल टीम हे काम करत नाही असं मी म्हणणार नाही, हे काम करतात. परंतु आपल्या रेग्युलर कामाच्या पेक्षा आपण काहीच कामं असतात ती चेक केली पाहिजेत. आता ते माझ्या डिपार्टमेंटचं नाही आहे, ते त्या वेगळ्या डिपार्टमेंटचं आहे, मी पाठवलं आहे पण अजून त्याची पूर्तता झाली नाही. अशा गोष्टीमध्ये थांबून जमणार नाही. जे कोणी इकडचे प्रमुख 4-5 लोक आहेत त्यांनी तो आवाज उचलला पाहिजे, पत्रव्यवहार केलं पाहिजे, स्पष्टपणे बोललं पाहिजे. कारण घटना घडली तर तुम्ही फॉलोअप केला नाही तर तुम्ही पत्र लिहिलं म्हणून तुम्ही त्यातून सुटले असं नाही. तुम्ही ती गोष्टीची उपलब्धता किंवा तो प्रोटोकॉल फॉलो केला आहे का याची पूर्तता करण्याची जबाबदारी देखील या प्रमुख मेडिकल ऑफिसर्सची आहे आणि त्यांनी ती केली पाहिजे. हे बघा, या शहराचा नागरिक, या शहराचा लोकप्रतिनिधी आणि जेव्हा जबाबदारीनं लोक अपेक्षेनं आपल्याकडे बघतात आणि आपण घडलेल्या घटनेची माहिती घेणं आणि योग्य पद्धतीची उपाययोजना झाली की नाही याच्यावर नियंत्रण ठेवणं, ते बघणं हे लोकप्रतिनिधीचं काम आहे. आणि त्याच जबाबदारीनं, त्या कर्तव्याच्या भूमिकेनं मी आज हॉस्पिटलला आलो की आज आपण बघितलं पाहिजे. कारण आपण आरोप करणं हे सोपं आहे, परंतु त्याच्या अडचणी पण जाणून घेतल्या पाहिजे. हे कोणाचं नेमकं काम आहे? कोणी जाणून बुजून अशी घटना घडावी, काम करणारा कर्मचारी, अधिकारी ह्याची कोणाची इच्छा नसते. म्हणून अशी घटना घडल्यानंतर गालबोट लागावा असं त्यांना वाटत नसतं. परंतु कधीतरी आपण ह्या आपल्या पूर्ण रुटीनपेक्षा सर्वांच्या जबाबदारीचा आढावा घेणं आणि अशा होणाऱ्या घटना टाळणं, त्याचे प्रोटोकॉल फॉलो करणं हे गरजेचं आहे. आणि त्या भावनेतून मी आज या व्हिजिटला आलो. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदमसह प्रिया जयंत, रिपोर्ट, नवी मुंबई.